हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी. तर ही भेंडीची भाजी आपण आज हिरव्या मिरचीची बनवणार आहोत. तुम्ही पुढे पाहालच. तर आता मी इथे एकदम कवळी लुसलुशीत अशी गावाकडून भेंडी आणलेली होती. तर मी त्याच भेंडीची ही भाजी बनवणार आहे. तर मी इथे आता भेंडी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून आता ही कट करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथे समोरचा देठ आणि पाठीमागचा जो देठ असतो ना, तो दोन्ही पण मी कट करते आणि अशा पद्धतीने मी इथे छोट्या छोट्या आकारामध्ये भेंडी ही कट करून घेते. तुम्ही पाहू शकता. तर इथे मी पूर्ण भेंडी ही कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 अशा एकदम निब्बर भेंड्या होत्या. तर त्याच्यामधले मी बी काढून घेतलेलं आहे. तर बीसुद्धा त्या भेंडीमध्ये खूप छान लागतं. तर आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे मिरची टाकून घेतलेली आहे. तर मी इथे 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि थोड्याशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. हवं तर तुम्ही कुटूनसुद्धा घेऊ शकता किंवा पाट्यावर वाटूनसुद्धा घेऊ शकता. तर मी इथे आता गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊ दिलं आणि तेलामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि जे आपण मिरची आणि लसूण मिक्सरला फिरवून घेतलेला होता तो याच्यामध्ये ती पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. तर मी एकदम फ्रेश असा कढीपत्ता घातलेला आहे याच्यामध्ये. तर थोडीशी हळद घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी एकदम सारखं त्याला मिक्स करत आहे जेणेकरून खाली करपणार नाही म्हणून. तर आता याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला भेंडी. तर मी इथे पूर्ण भेंडी याच्यामध्ये घालून घेत आहे आणि आता आपल्याला गॅस एकदम मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती 2 ते 3 मिनिट आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे भेंडीला फोडणीमध्ये. तर आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार नमक. तर नमक घातल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भेंडीला नमक लागेल असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला आणि आता परत कमी गॅस करायचा. कमी गॅसवरती आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी ही भेंडी वाफून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता भेंडी आपली छान अशी वाफून घेतलेली आहे. परत एकदा छान असं खालीवरती करून घेतली म्हणजे जेणेकरून खाली करपली नसावी म्हणून. तर आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मोठा कुटलेला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट हा मोठा घातल्याने काय होतं, दाताखाली शेंगदाण्याचा कूट आला ना खूप छान लागते भाजी आपली आणि एकदम टेस्टीसुद्धा लागते. त्यामुळे मी इथे एकदम मोठा कुटलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तरी पण आपल्याला अजून 2 मिनिटासाठी आपल्याला ही भेंडीची भाजी वाफण्यासाठी ठेवायची आहे. तर तुम्ही आता पाहू शकता एकदम छान प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही हिरव्या मिरचीची भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा. लाल मिरची तर आपण हमेशाच टाकतो, पण हिरवी मिरची घाला आणि याच्यामध्ये ना तुम्ही ताक किंवा लिंबू किंवा दहीसुद्धा घालू शकता. मी याच्यामध्ये नाही घातलेलं, पण ताक, दही, लिंबू घातल्याने काय होतं, खूपच छान आणखी टेस्ट वाढते भेंडीची. तर तुम्ही अशा पद्धतीची भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा. सर्वांना आवडेल आणि खूप टेस्टीसुद्धा लागते. तर आजच्या भेंडीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.